जय शिवराय. धरतीवरचा स्वर्ग आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर किल्ला म्हणून ओळखला जाणारा राजगड. तर या किल्ल्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. किल्ले राजगड हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, साजियांचा गड राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदू स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला 48 किलोमीटर अंतरावर आणि भोरच्या वायव्येला 24 किलोमीटर अंतरावर नीरा, वेळवंडिका नदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यात बेचग्यात मुरुंब देवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्य विस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती. म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला 3 माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात सुंदर असून त्याची समुद्र सपाटीपासून उंच 1394 मीटर आहे. शिवतीर्थ राजगड श्री छत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो, तर दुर्ग राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो. त्यापैकीच काही तलाव आहे तिथे, तर पद्मावती तलाव म्हणून राजगडावर आहे. गुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्यांच्या भिंतीतच एक कमान तयार केली आहे. तलावात सध्या गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. रामेश्वराचे मंदिर, तर पद्मावती देवीच्या मंदिरासमोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. राजवाडा पण आहे तिथे. रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जाताना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. याशिवाय राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यानंतर अंबारखाना लागतो. यांच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारू कोठार सुद्धा आहे. सदर म्हणजे काय, तर ही गडावरची सर्वात महत्वाची अशी वस्तू आहे. रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाड्यांचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खानात एक जुना गालिचा व त्यावर लोट ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसर नौबतांचे घर आहे. त्यानंतर तिथे पाली दरवाजा पण आहे. तर पाली दरवाजाचा मार्ग कसा, तर पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातूनच येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजांचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे. यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून 200 मीटर पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारांचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजेच दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोटांना गोल आकाराचे झरोक ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना फलिका असेही म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत. या दरवाजांच्या गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहोचतो. गुंजवन दरवाजा म्हणजे काय, तर गुंजवन दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या 3 प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे, मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहेत. गुंजवणे दरवाजाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्ट्यपूर्ण कमान आहे. या दरवाजाच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे 2 उपडे गट घेतलेल्या व एका कमलकलिके समोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गंज शिल्प तयार झालेले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरून असे अनुमान निघते की हे प्रवेशद्वार शिवपूर्व काळात बांधलेले असावे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकरांना देवड्या आहेत. त्यानंतर पद्मावती माची म्हणजे काय,
तर राजगडाला एकूण 3 माच्या आहेत. यापैकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र असून निवासाचे ठिकाणे आहे. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्यांची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राह्मण वर्गाची आणि अष्टप्रधान मंडळीची काही घरे आहेत. त्यानंतर पद्मावती मंदिर सध्या 2002 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. शिवरायांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्या 3 मूर्त्या दिसतात. मुख्य पूजेचे मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे. त्यांच्या उजव्या बाजूला लहान असलेली मूर्ती शिवरायांनी स्थापित केलेली आहे. तर 2 मूर्तीच्या मध्ये शेंदूर फासलेला तांदळा म्हणजेच पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या 20 ते 30 जणांना जाता येतं. मंदिराच्या बाजूस पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबाईची समाधी आहे. संजीवनी माची. सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजी महाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. माचीची एकूण लांबी 2.5 किलोमीटर आहे. ही माची सुद्धा 3 टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घराचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यात चिलखती बुरुज आहे. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर 3 तिहेरी बांधणीचे बुरुज लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण 19 बुरुज आहेत. माचीला भुयारी परकोटीची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंड्यांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजाचे सुद्धा आहेत. आळू दरवाजा पासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिखलखती तटबंदी दुतर्फा चालू आहे. दोन्ही तटामधील अंतर अर्धा ते पाऊण मीटर असून खोली सुमारे 6 ते 7 मीटर आहे. या भागात बुरुजाच्या चिलखतात उतरवण्यासाठी पायऱ्यांच्या दिंड्या आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी म्हणजेच काही जागी प्रातविर्दीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेत. याचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. आळू दरवाजा. संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळू दरवाजा सद्यस्थितीला ढासळलेल्या अवस्थेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताने पाडले आहे असे चित्र या शिल्पात दाखवले आहे. त्यानंतर सुवेळा माची. मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधलेली आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळ असे ठेवले. सुवेळा माची संजीवनी एवढी लांब नाही. मात्र या माचीचे सुद्धा 3 टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा एक भाग आहे. याला डुबा असेही म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणाऱ्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात. तिथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्यांच्याजवळ पाण्याचे टाके आहे. येथे असणारे चौतरे म्हणजे एकेकाळी येसाजी कंक, तानाजी मालुसरे व शिलिंबकर या सरदारांची घरे होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्यावर जाते. तर डावीकडे जाणारी वाट काळेश्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदी खरा भाग सुरू होतो. येथील तटबंदी 2 टप्प्यात विभागलेली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटीची रचना केलेली आहे. दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एक उंच खडक लागतो आणि या खडकात 3 मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते. या खडकाला स्नेट किंवा हस्तिप्रस्तर असेही म्हणतात. या हस्तिप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो आणि तिथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मडे दरवाजा असेही म्हणतात. हत्ती प्रसाराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळा माचीच्या तटबंदीला एकूण 17 बुरुज आहेत. त्यापैकी 7 बुरुजांना चिलखती बुरुजांची सोय आहे. सुवेळा माचीच्या सर्वात शेवटचा टप्पा खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहेत.
काळेश्वरी बुरुज आणि परिसर काय आहे तर सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची टाकी दिसेल. पुढे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष आहेत. या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, भंग नदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. या रामेश्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो. त्यानंतर तिथे बालेकिल्लाही आहे. तर बालेकिल्ल्याचे वैशिष्ट्य खूपच आहे. तर राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असेही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची 6 मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण 15 मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननी मंदिर आहे. इथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तर बुरुज आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालूनच एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते. आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजांवरून येते या बुरुजाला उत्तर बुरुज असेही म्हणतात. येथून पुढे संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो. या उत्तर बुरुजांच्या बाजूला ब्रह्मश्री ऋषीचे मंदिर आहे. याशिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती, चौतरे, वाड्यांचे अवशेष आढळतात. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण 2 दिवस लागतात. गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहिडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात. तर असा हा सर्वात गाजलेला आणि सर्वांना माहीत असलेला राजगड, जिचे की हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणार राजगड, गडांचा राजा आणि साजियांचा गड, हा किल्ला खरोखरच खूप सुंदर आहे. तर तुम्ही नक्की या किल्ल्याला भेट द्या. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ माता.